we have to find the additive inverse of the following in a bracket 3p plus 5q plus 2r. Okay, all they have positive signs. Okay, मग याचं additive inverse of 3b plus 5q plus 2r. ऍडिटिव्ह काय येईल याचं मायनस संपूर्ण ब्रॅकेटला ब्रॅकेट ऍज इट इज आहे. ठीक आहे. मग आता हे आपण फक्त लिहिलं ऍडिटिव्ह इनवर्स लिहिलं फक्त. ठीक आहे. मायनस टू द ब्रॅकेट 3p प्लस 5q प्लस 2r. आता या ब्रॅकेट मधले जे कंटेंट आहे ते कंटेंट आपल्याला बाहेर घ्यायचे आहे. जेव्हा मायनस साइन असेल, संपूर्ण ब्रॅकेटला मायनस साइन असेल, तर ब्रॅकेट मधले जे कंटेंट बाहेर येतील तेव्हा त्यांचे जे स्वतःचे सायन्स आहे, चिन्ह आहे, ते चेंज होतील. प्लस असेल तर मायनस होईल, मायनस असेल तर प्लस होईल. ठीक आहे. बघा काय होतं मग या ठिकाणी -3p ला आहे पॉझिटिव्ह साईन, त्याला येईल मायनस साईन. ठीक आहे. आता या ठिकाणी +5q आहे, बाहेर आल्यानंतर होईल -5q. ठीक आहे. आता +2r आहे, +2r बाहेर आल्यानंतर -2r होतील आणि हे आपलं उत्तर आहे. आता लक्षात आलंय का सर्वांच्या? चॅट बॉक्स मध्ये सांगायचं आहे. आता लक्षात आलंय का सर्वांच्या? येस, कन्फर्म आहे. कारण आपली लेवल थोडक्यात वाढत जाणार आहे, तेव्हा मी तुम्हाला आता विचारलं. तुमच्या लक्षात आलंय का? ठीक आहे. 2x मायनस 6y प्लस 9z याच ऍडिटिव्ह इनव्हर्स आहे. मायनस साइन दिलं संपूर्ण ब्रॅकेटला. 2x मायनस 6y प्लस 9z आपण ऍज इट इज लिहिलं, फक्त साइन चेंज केलं. आता आपल्याला ब्रॅकेटला बाहेर घ्यायचं आहे. मग ब्रॅकेटच्या बाहेर घेताना चिन्ह बदलणार आहे. 2x ला पॉझिटिव्ह साइन आहे, ते होणार आहे निगेटिव्ह साइन. ठीक आहे. झालं हे 2x. आता या ठिकाणी -6y आहे, बाहेर आल्यानंतर +6y होतील. या ठिकाणी +9z आहे, बाहेर झाल्यानंतर -9z होतील. ओके, हे आहे आपलं करेक्ट आन्सर. We have to find the additive inverse of the in a bracket 5m minus 6n minus 9p. ओके, मग याचं ऍडिटिव्ह इनवर्स काय आहे? काय येईल? पूर्ण ब्रॅकेटचं साइन चेंज होईल. ओके, 5m मायनस 6n मायनस 9p. आता आपल्याला ब्रॅकेटच्या बाहेर काढायचं आहे. ब्रॅकेटच्या बाहेर काढायच्या असल्यावर त्याचे साइन्स चेंज होतील जर ते निगेटिव्ह साइन असेल ब्रॅकेटला तर. ठीक आहे. ब्रॅकेटला निगेटिव्ह साइन असेल तरच चेंज होतील. -5m या ठिकाणी मायनस आहे, -6च काय +n. ओके, +6n -9p आहे, बाहेर आल्यानंतर +9p या पद्धतीने येतील. ठीक आहे.